आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गुढीपाडव्यासह नववर्ष स्वागताच्या विविध सणांचा देशभरात उत्साह. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा. मध्यम, लघु आणि सूक्ष्म उद्योगाचं संरक्षण सिद्धतेत महत्त्वाचं योगदान असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. पुद्दुचेरीसह 4 राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आणि चीनमधले भारताचे राजदूत म्हणून विक्रम दोराईस्वामी यांची नियुक्ती. चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा तसंच चैत्र शुक्लादी, उगादी, चेटीचंड, नवरेह आणि साजिवू चेरोबा हे सण देशाच्या विविध भागात आज साजरे होत आहेत. नवीन वर्षाच्या आणि वसंताच्या आगमनाचे हे उत्सव रब्बी हंगामातल्या सुगीचा सोहळा असतात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना या सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे सण म्हणजे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेचं प्रतीक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही जनतेला या सणानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. चैत्री नवरात्राचा प्रारंभ आज होत असून त्यानिमित्तही प्रधानमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्रातल्या जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देणारं विशेष पत्र त्यांनी लिहिलं आहे. महाराष्ट्रात गुढीपाडव्यानिमित्त मुंबई आणि इतर शहरांमध्ये शोभायात्रा काढण्यात आल्या. ऐकूया त्याविषयीचा वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून. गुढीपाडव्याचा सण राजधानी मुंबईत पारंपरिक उत्साहानं साजरा होत आहे. नववर्षाचा प्रारंभ देवदर्शनानं करण्यासाठी शहरातल्या मंदिरांमध्ये पहाटेपासून रांगा लागल्या आहेत. घरोघरी रेशमी वस्त्र आणि कलश धारण केलेल्या गुढ्या उभारून त्यांची पूजा करण्यात आली. आज मिष्टान्नाचं भोजन करण्याची प्रथा असल्यानं मिठाईच्या दुकानांमध्ये गर्दी झाली आहे. रस्त्यांवरच्या शोभिवंत रांगोळ्या, झेंडूच्या फुलांची सजावट, रंगीबेरंगी पारंपरिक पोशाख, सामाजिक संदेश देणारे फलक आणि चित्ररथ तसंच वाजत गाजत केलेल्या कर्तब कसरती हे गुढीपाडव्याच्या शोभायात्रांचं वैशिष्ट्य. ढोल, लेझीम, लाठीकाठी, मल्लखांब अशा खास मराठी खेळांचं दर्शन या शोभायात्रांमधून घडत आहे. समृद्धी आणि पराक्रमाच्या परंपरेचा संदेश देणाऱ्या या शोभायात्रा ठाणे, डोंबिवली आणि इतर ठिकाणी निघाल्या आहेत. मनोरंजनाच्या मोठ्या आणि छोट्या पडद्यावरच्या अनेक मान्यवरांनी या शोभायात्रांमध्ये हजेरी लावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज अयोध्येतल्या राम मंदिरात विशेष धार्मिक विधीचा भाग म्हणून 150 किलो वजनाचं सोन्याचा थर चढवलेलं श्रीराम यंत्र स्थापित केलं. यावेळी उत्तर प्रदेशाच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल तसंच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग हे देशाच्या संरक्षण उत्पादन क्षेत्राचे महत्त्वाचे आधारस्तंभ म्हणून उदयाला येत आहेत असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज केलं. नवी दिल्लीत राष्ट्रीय संरक्षण उद्योग परिषदेत ते बोलत होते. भारताची तंत्रज्ञान क्षमता वाढवण्याच्या दृष्टीनं स्टार्टअप, नवोद्योजक आणि संशोधक महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाबद्दल सरकार सजग असून भारतीय निर्यातदारांना दिलासा देण्यासाठी योग्य पावलं उचलत आहे असं प्रतिपादन परकीय व्यापार महासंचालक लव अग्रवाल यांनी आज केलं. नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेला ते संबोधित करत होते. पश्चिम आशियातल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं निर्यातदारांसाठी दिशानिर्देश जारी केल्याची माहिती त्यांनी दिली. पश्चिम आशियामध्ये एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या विमान कंपन्यांच्या एकूण 48 विमान उड्डाणं आजपासून सुरू होतील. या दोन्ही कंपन्यांची जेद्दा आणि मस्कतमध्ये नियमित विमानसेवा सुरू राहील. एअर इंडियाची विमानं दिल्ली आणि मुंबईपासून तर एअर इंडिया एक्सप्रेसची विमानं बंगळुरू, हैदराबाद आणि कोझिकोड येथून निघतील. राष्ट्रीय महामार्गांवरच्या टोल संकलनात पारदर्शकता आणि सुगमता राहावी याकरता केंद्र सरकारनं राष्ट्रीय महामार्ग नियमांच्या सुधारणेची अधिसूचना जारी केली आहे. यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास तसंच कायदेशीर आर्थिक संरक्षण वाढेल असं या नियमात म्हटलं आहे. टोल चुकवणाऱ्यांकडून वसुली, ई-नोटीस SMS द्वारे पाठवण्याची सुविधा याबरोबरच टोलदात्यांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी वेगळं पोर्टल इत्यादी नवीन बाबींचा समावेश या नियमांमध्ये केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुद्दुचेरीसह 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
विविध पक्षांनी उमेदवारी याद्या जाहीर केल्या असून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी धर्मदोम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. विजयन 7व्यांदा विधानसभा निवडणूक लढवत असून या मतदारसंघातून ते 3ऱ्यांदा निवडणूक लढत आहेत. विजयन यांच्याविरोधात UDFचे VP अब्दुल रशीद तसंच भाजपाचे के रणजित निवडणूक लढवत आहेत. भाजपानं केरळ विधानसभा निवडणुकीसाठी 39 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. मिझोरामचे माजी राज्यपाल के राजशेखरन हे अरनमुला मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. या मतदारसंघातून डाव्या आघाडीकडून आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज तर UDFकडून अबिन वर्की निवडणूक लढवत आहेत. भाजपनं पहिल्या यादीत 47 उमेदवार जाहीर केले असून आत्तापर्यंत 86 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. तमिळनाडूमध्ये विविध पक्षांमध्ये युती आघाडीच्या चर्चा सुरू असून उमेदवार निवडीच्या प्रक्रियेनं वेग घेतला आहे. अण्णा द्रमुकसोबत युतीसाठी 1 ते 2 दिवसात चर्चा केली जाईल असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष नायनार नागेंद्रन यांनी सांगितलं. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या नेतृत्वाखाली ही चर्चा होणार आहे. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री पलानीसामी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला रवाना झाले आहेत. द्रमुकच्या नेतृत्वाखालच्या आघाडीमध्येही जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक पक्ष विजय यांच्या नेतृत्वाखालील TVK पक्षासोबत युती करणार असल्याची शक्यता अण्णा द्रमुकचे नेते KT राजेंद्र बालाजी यांनी फेटाळून लावली. विजय यांचा पक्ष तमिळनाडूच्या राजकारणात फारसा प्रभाव टाकू शकणार नाही असं बालाजी म्हणाले. भारतीय जनता पक्षानं आसाम विधानसभा निवडणुकीसाठी 88 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा जलुकबारी मतदारसंघातून निवडणूक लढवतील. राज्यसभा खासदार रामेश्वर तेली, माजी खासदार राजदीप रॉय, भाजप नेते रणजित कुमार दास यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. गोव्यामधल्या पोंडा विधानसभा मतदारसंघासाठी आम आदमी पक्षानं गीतेश नाईक यांना उमेदवारी जाहीर केली आहे. नाईक यांनी काल आपमध्ये प्रवेश केला. 9 एप्रिलला पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. भाजपनं आज विविध राज्यातल्या आगामी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजप नेते अमित शहा आणि राजनाथ सिंह यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. चीनमधले भारताचे राजदूत म्हणून विक्रम दोराईस्वामी यांची नियुक्ती झाली आहे. दोराईस्वामी हे 1992च्या भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी असून सध्या ते युनायटेड किंगडममध्ये उच्चायुक्त म्हणून कार्यरत आहेत. भारत आणि चीनमधले द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या दृष्टीनं दोराईस्वामी यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. दोराईस्वामी प्रदीप कुमार रावल यांची जागा घेतील. HDFC बँकेचे अध्यक्ष अतनू चक्रवर्ती यांनी कार्यकाळ संपण्यापूर्वीच पदाचा राजीनामा दिला आहे. बँकेत गेल्या 2 वर्षात झालेल्या घडामोडी आणि कार्यपद्धती आपल्या व्यक्तिगत नीतिमूल्यांच्या विरोधात होत्या असं कारण चक्रवर्ती यांनी दिलं आहे. त्यांचा कार्यकाळ मे 2027 मध्ये संपणार होता. चक्रवर्ती यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या अध्यक्षपदावर माजी मुख्य कार्यकारी अधिकारी KK मेस्री यांची तात्पुरती नेमणूक करायला रिझर्व्ह बँकेनं मंजुरी दिली आहे. ऑर्लियन्स मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या राऊंड ऑफ 16 मध्ये आज भारताच्या आयुष शेट्टीचा सामना जपानच्या युदाई ओकीमोतोबरोबर होणार आहे. आयुषनं काल झालेल्या सामन्यात आपल्याच देशाच्या किरण जॉर्जला नमवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. महिला एकेरीत आज अनमोल खरब हिचा सामना तन्वी शर्मासोबत होणार आहे, तर मालविका बनसोडचा सामना मलेशियाच्या बॅडमिंटनपटू सोबत होणार आहे. राऊंड ऑफमध्ये पोहोचलेल्या इशरानी बरुआचा सामना कॅनडाच्या वेन यू झांग सोबत होणार आहे. भारताचे अर्जुन मदाथिल आणि हरिहरन अमसा करुणन याआधीच राऊंड ऑफ 16 मध्ये पोहोचले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गुढीपाडव्यासह नववर्ष स्वागताच्या विविध सणांचा देशभरात उत्साह. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा. मध्यम, लघु आणि सूक्ष्म उद्योगाचं संरक्षण सिद्धतेत महत्त्वाचं योगदान असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. पुद्दुचेरीसह 4 राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आणि चीनमधले भारताचे राजदूत म्हणून विक्रम दोराईस्वामी यांची नियुक्ती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.